संत चरण लागता सहज रज संत चरण रज वा संत रज वा चरण रज लागल्यानंतर संत चरण लागल्यानंतर वासनेचं बीज असेल अनंत जन्माची वासना असेल तर नष्ट होते. हा संत चरणाचा महिमा आहे. असे ज्ञानोबरायांचं आपण चिंतन करा. ज्ञानोबरायांच्या चरणाचं चिंतन करा. का नुसतं चरणाचं चिंतन केलं तर एवढे लाभ प्राप्त होतात हे आपल्याला मिळत आहे. त्याचं कारण ते ज्ञानराज आहे. विठ्ठल विठ्ठल पाहिला. काही गुणाने शोभले काही जगामध्ये कशाने पण ज्ञानोबरायांना ज्ञानराज ज्ञानामुळे ज्ञानोबराय शोभले जगामध्ये प्रसिद्ध झाले. हा विचार आणि भाविक मंडळीला पटला नाही. ज्ञानोबराय ज्ञानामुळे प्रसिद्ध झाले नाही. सोन्यामुळे सोना वापरणारे प्रसिद्ध झाले. धनामुळे धनवान प्रसिद्ध झाले. पण ज्ञानामुळे ज्ञानोबराय जगात प्रसिद्ध झाले नाही. तर ज्ञानच ज्ञानोबरायांच्यामुळे जगात प्रसिद्ध झालं. त्यांना म्हणावं ज्ञानराज. विठ्ठल विठ्ठल तेव्हा ते माझे ज्ञानोबराय त्यांची मी आरती करतो. रामय्या जनार्दनी महाराज सांगता आरती ज्ञानराजा. ज्ञानोबरायांच्या स्वरूपाचं वर्णन करतात. वर्णन करताना दोन पद्धती, एक स्वरूपाचं वर्णन आणि कार्याचं वर्णन. वास्तविक पाहिला स्वरूपापेक्षा कार्य जगामध्ये जास्त लवकर आणि प्रसिद्धला होतं. कार्य माणसाचं कळतं. एक वेळेस स्वरूप नसेल पण कार्यामुळे माणसाची ओळख झालेली बघायला मिळते. पण ज्ञानोबरायांच्या आणि आपण चिंतन करा ज्ञानोबरायांच्या स्वरूपाचंही वर्णन तेवढंच आहे आणि कार्याचंही वर्णन तेवढंच आहे. स्वरूपाचं कारण असं आहे माणसाला व्यक्ती भेटल्यानंतर व्यक्ती ओळखता येईलच याचं सांगता येत नाही. ज्ञानोबरायांची ओळख आपल्याला होणं महत्वाचं आहे. संतांना आपण वरवर पाहतो तसं न पाहता अंतःकरणातून संत पाहिले पाहिजे. तेव्हा ही आणि भावना आहे. म्हणून रामय्या जनार्दनी महाराजांच्या मनात आलं की ज्ञानोबरायांचं कार्य ज्ञानोबरायांचं स्वरूप या जगाला कळालं पाहिजे. हे असं होत नाही कारण काय कळे जना अंतरीचे अंतकरण कळत नाही. म्हणून त्या ज्ञानोबरायांचं कार्य आणि ज्ञानोबरायांचं स्वरूप जगापुढे येण्यासाठी रामय्या जनार्दनी महाराज ते करून देतात. आरती ज्ञानराजा. ज्ञानोबराय आरती ज्ञानराजा. ज्ञानराज आहे. महाकैवल्य तेजा. ओ महाकैवल्य प्रत्यक्ष कैवल्य मोक्ष मोक्ष स्वरूप आहे. ओ कैवल्य म्हणजे ज्ञान ज्ञानाचे तेज स्वरूप ज्ञानोबराय आहे. महाकैवल्य तेजा. सेविते साधू संत. ज्ञानोबरायांची सेवा सर्व संत मंडळी करतात. ज्ञानोबरायांच्या नंतर अवतारा आलेले संत ज्ञानोबरायांना ज्ञानोबरायांची सेवा करतील यात विशेष नाही. ज्ञानोबरायांच्या संगतीत असलेले संत ज्ञानोबरायांची सेवा करतील विशेष नाही. ज्ञानोबरायांच्या अगोदर आलेले सुद्धा ज्ञानोबरायांची सेवा करतात. विठ्ठल एक वेळेस भगवान महादेव पार्वती आई साहेबांच्या बरोबर आणि विमानात बसले आणि आकाश मार्गाने चालले. जात असताना आळंदी क्षेत्राहून ते विमान निघालं चाललंय तेव्हा आणि महादेवाच्या लक्षात आलं आणि विमानाला आज्ञा दिली. ते विमान खाली उतरलं. भगवान महादेव विमानातून पाय उतर झाले आणि साष्टांग दंडवत या भूमीला घातला. इथं लोळले. ती माती आपल्या कपाळाला लावली. सर्वांगाला ती माती लपेटली. तेव्हा आई साहेबांना प्रश्न पडला इथं मंदिर नाही, देव दिसत नाही, धर्म दिसत नाही, झेंडा नाही, काहीच नाही. इथे बाबांनी का लोळणी घेतली काय कळत नाही. जेव्हा सर्व आनंद लुटल्यानंतर जेव्हा आणि विमानामध्ये बसले विमान चालू झालं आई साहेबांनी भगवान महादेवाला प्रश्न विचारला. देवा सांगा इथं मंदिर नाहीये, दर्शन घेण्यासारखं काही नाही, तुम्ही साष्टांग प्रणिपात केला आणि ही माती सर्वांगाला लावली, आनंद प्राप्त झाला, तुम्हाला काय कारण आहे? महादेवाने सांगितलं देवी पुढे या जागेवर या स्थळावर माझे ज्ञानोबराय अवतार घेणार आहे त्यामुळे मला आनंद मिळाला. त्या रजाची त्या धुळीचा मी आणि स्वीकार केला. ती धूळ मला आनंद प्राप्त करण्याकरता कारण ठरली. माझे ज्ञानोबराय अवतार घेणार आहे. अर्थात भगवान महादेवासारखे अगोदर आलेले ते ज्ञानोबरायची सेवा करतायत. हो ज्ञानोबरायांच्या संगतीतले ज्ञानोबरायांची सेवा करतायत. ज्ञानोबरायांच्या नंतर अवताराला आलेले संत ज्ञानोबरायांची सेवा करतायत. सर्व संत ज्ञानोबरायांना माझं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल गावात जो घरामध्ये जो मुख्य असतो ना त्याला दादा म्हणतात. दादा आले दादा आले दादा आले. गावात जर मुख्य असेल ना गावामध्ये त्याला म्हणतात सरपंच साहेब आले. सरपंच का? दादा हा घर मान्य असतो, सरपंच हा गाव मान्य असतो. आमदार साहेब जर आले तर आमदार साहेब आले का? आमदार हा तालुका मान्य असतो. खासदार साहेब आले, खासदार साहेब आले, 2-3 तालुके म्हणून खासदार तो खासदार मान्य, जिल्हा मान्य असतो. मंत्री साहेब आले किंवा मुख्यमंत्री साहेब आले असं बोलले तर मुख्यमंत्री हा राज्य मान्य असतो. पंतप्रधान आले बर का, पीएम आले, हो नमो पीएम आले, मग ते देश मान्य असतात.
बरोबर का नाही? राष्ट्रपती आले ते देश मान्य आहे, हे सर्व देश मान्य, गाव मान्य, सर्व गल्ली मान्य, घर मान्य असतात, पण संतांचं मान्य होण्या इतकं आणि मोठं फक्त ज्ञानोबराय आहे. विठ्ठल विठ्ठल संतांना मानतात, ते संत ज्ञानोबरांना मानतात. असे ज्ञानोबरांची सेवा ती संत मंडळी करतात, म्हणून सेविते साधू संत. असे ज्ञानोबरांची सेवा करणारे सर्व संत मंडळी आहे, त्यांच्या बरोबरचे, नंतरचे आणि नंतर आलेले, अगोदर आलेले त्यांची सेवा करतात. असे माझे ज्ञानोबराय, त्या ज्ञानोबरांची मी आरती करतो. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत. ती आरती करत असताना माझ्या मनाला ते भावलं, वेदलं, मनोवेदला माझ्या मनाला जडलं, माझ्या मनाला आवलं, भावलं, म्हणून माझ्या मनाला अंतःकरणात ते बसले. मी त्यांची सेवा करतो. महाराज, हे कळालं. तुम्ही स्वरूपाचं वर्णन केलं, मान्य, आम्ही ज्ञानोबरांची आरती करू, आम्ही करणार नाही असं नाही, पण ज्ञानोबरांनी जगासाठी काही फायदा केला का ते सांगा ना. तुमच्यासाठी केलं असेल रामया जनार्दनी महाराज, म्हणून तुम्ही ज्ञानोबरांची आरती करताय, पण ज्ञानोबरांनी जगासाठी काही केलंय का ते सांगा. हो, ज्ञानोबरांच्या कार्याचा गुणगौरव अभंगाच्या पुढच्या चरण. लोपले ज्ञान जगी प्रारंभ कार्याचं वर्णन या ठिकाणी रामया जनार्दनी महाराज या 2 चरणामध्ये करताय. की ज्ञानोबरांना काय यावं लागलं कार्य करण्याकरता, काय येण्याचं कारण काय. माणूस येतो त्याच्या अगोदर काहीतरी पार्श्वभूमी असेल, विनाकारण येत नाही. ज्ञानोबरांना काय यावं लागलं त्याचं कारण काय. संत मंडळी असे येत नाही, संतांना यावं लागतं आणि येत असतात असे संत मंडळी आहे. तेव्हा ज्ञानोबरांना काय यावं लागलं त्याचं कारण सांगू लागले. लोपले ज्ञान जगी, जगी ज्ञान लोपलं. का हो महाराज, जगामध्ये ज्ञान लोपलं म्हणजे लोक काय वेड्यासारखे करू लागले का, अज्ञानासारखे वागू लागले का, वेड्यासारखे करतात का. नाही हो, ज्ञान सुद्धा 2 प्रकारचं आहे. संसाराच्या संबंधाने असलेलं ज्ञान म्हणजे वृत्ती ज्ञान वेगळं आणि स्वरूप ज्ञान वेगळं. विठ्ठल वृत्ती ज्ञान प्रत्येकाला आहेच. जन्म झाल्यापासून आपल्याला वृत्ती ज्ञान आहे. गाईचं वासरू जन्माला आलं, जन्म झाला, 10-5 मिनिटांनी गायीने त्याला चाटलं, ते उठलं. उठल्यानंतर मालक जवळ नाही, वासरू आणि गाय आहे. ते जन्म झाल्यावर 10-15 मिनिटांमध्ये ते वासरू उठलं आणि धडपड करत आईच्या काशेला लागलं, पोटभर दूध पिलं. हे ज्ञान त्याला पोटामध्ये कोणी दिलं. याला वृत्ती ज्ञान म्हणतात. जगण्यासाठी जे ज्ञान लागतं आम्हाला संसारातलं, हे वृत्ती ज्ञान आहे. हे आपल्याला उपजतच आहे, हे सांगायची गरज नाही. पण जे वृत्ती ज्ञान नाही तर स्वरूप ज्ञान आहे, अध्यात्म ज्ञान आहे, परमार्थातलं जे ज्ञान आहे, परमात्म्याच्या संबंधाने ते ज्ञान आपल्याला प्राप्त करावं लागतं.
प्राप्त करावं लागतं. कसं? सायासाने करावं लागतं. ज्ञानोबा खालारा धावे पाणी, वर असलेलं पाणी, उंच जागेवरचं पाणी खाली आणण्याकरता वेळ लागत नाही, प्रयत्न लागत नाही, अनायासे सहज ते आणता येतं. त्याचं धाव खाली आहे, पण खाली असलेलं पाणी जर वरती पाठवायचं असेल तर आपल्याला ते प्रयत्न करावे लागतात, तेव्हा ते वरती जातं. तसं विषयाकडे माणसाची सहज धाव आहे. काय? सहज विषयाकडे माणसाची धाव आहे. वृत्ती आणि माणसाची भरण्यासाठी, वृत्ती प्राप्त करण्यासाठी, वृत्ती ज्ञान सर्वांना आहे, त्यासाठी त्याला गरज नाही प्राप्त करायची. पण जे परमात्म ज्ञान आहे, अध्यात्म ज्ञान आहे, ते म्हणजे खालचं पाणी वर नेण्यासारखं आहे. संसार हा होत असतो, परमार्थ हा करावा लागतो. पण तुमच्या माझ्या दृष्टीमध्ये असं आहे, माऊलीची इच्छा असेल तर बोलवतील आळंदीला, काय नाही कांदे तर लावलेच पाहिजे. हो विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संसार वास्तविक पाहिलं, संसार हा माणसाने प्रारब्धावर ठेवावा आणि परमार्थ हा माणसाने प्रयत्नावर ठेवावा. पण संसार प्रयत्नाने करतो आणि परमार्थ हा प्रारब्धावर ठेवतो असेल माऊलीच्या मनात जाऊ वारीला, अशी अवस्था आहे. त्यामुळे आपली फसगत होते. तेव्हा हे ज्ञान आहे, ज्याला म्हणतात परमात्म्याच्या संबंधाने स्वरूप ज्ञान आहे, ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात आणि ते ज्ञान जगामध्ये लोपलं होतं. ज्ञान लोपलं, ज्ञान लोपलं. कारण का? तर अज्ञानी लोक आले, या ज्ञानाचा विपरीत भावना जगाच्या वृत्तीमध्ये, जगाच्या बुद्धीमध्ये घालू लागले. यासाठी संत मंडळाला यावं लागतं. का? मी सांगतो तो अर्थ आहे संतांचा वाङ्मयाचा वेगळा आणि आपल्या बुद्धी कौशल्याने वेगळा अर्थ लावला, जगाला वेगळ्या मार्गाला अर्थाला लावून त्या मार्गाला नेऊ लागले. तेव्हा संत मंडळाला यावं लागलं. तुकोबराय सुद्धा सांगता, आम्ही वैकुंठवासी आलो. कशासाठी? कशासाठी? तर शब्द पंडित होते, शब्द ज्ञानी होते. त्यांनी काय केलंय? त्यांनी काय केलंय? अर्थ वेगळा केला, वेदाचा शास्त्राचा अर्थ वेगळा लावला आणि जगाला त्या मार्गाने घेऊन चालले. तेव्हा त्यांच्यासाठी आम्हाला यावं लागलं. अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे, साधने ही बुडविली. यासाठी आम्ही आलो, वैकुंठ वासाहून आम्ही आलोय. तसं ज्ञानोबरांना सुद्धा यावं लागलं. ज्ञानोबर सर्व जग वृत्ती ज्ञानाकडे, वृत्तीकडे लागले आणि पळू लागले. फक्त पोट पोचण्यासाठी आणि प्रयत्न करू लागले. पण परमात्मा स्वरूपाबद्दल कोणी आणि लक्ष देत नाही. या वेळेस ज्ञानोबरायांना यावं लागलं. ते ज्ञानोबराय आले, पण कसे? कधी आले? लोपले ज्ञान जगी, जगी ज्ञान लोपलं. लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी? जर स्वरूप ज्ञान लोपलं, अध्यात्म ज्ञान लोपलं, तर स्वरूपाला कोण जाणार आहे? कोण जाणार आहे? लोपले ज्ञान जगी, हित नेणती कोणी? आपलं हित कशात आहे? तर परमात्मा प्राप्त करून घेण्यामध्ये आपलं हित आहे. देवाने आपल्याला शरीर दिलंय, इंद्रिय दिली इंद्रिय, हातपाय कान, देवे दिला देह. काय? जव हे सकळ सिद्ध आहे, हे आपल्याला दिलंय, तोपर्यंत आपण प्राप्त करावं. पण माणसं ते करत नाही आणि दुसरीकडेच आणि विषयाच्या चरवणी करू लागल्यामुळे ज्ञानोबराय सांगतात, हित नेणती कोणी? आणि त्याच्यासाठी अवतार पांडुरंगी नाव ठेवेले ज्ञानी. विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा अवतार म्हणजे प्रत्यक्ष भगवान पांडुरंग परमात्म्याने अवतार घेतला. आता याच्यापेक्षा थोडा अजून वेगळा भाव, की पांडुरंग परमात्म्याचेच अवतार ज्ञानोबराय. का असं? तर देवाला कोणाच्याही प्रत्यक्ष घरामध्ये जाता येत नाही, देवाला कोणाच्या शरीरातही जाता येत नाही. फक्त म्हणतात बुवा अंगात आला देव, अंगात आला देव. अंगात येत नाही, देव घरात जात नाही. ऐका नाही, अंगात येतात 4-4, 8-8 दिवस आंघोळ करत नाही तरी देव आला म्हणतात. देव येत नाही, देवाला जाता येत नाही. देवाला जायचं असेल तर देव संतांच्या द्वारे जातो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. उदाहरणार्थ एखादा, आणि या ठिकाणी आता समजा आमदारकी आहे किंवा नगरपालिका, आता इलेक्शन लागणार आहे, नगरपालिकेला उभं राहायचं आहे. उभं राहणारा माणूस आणि एखादा मंत्री दर्जातला माणूस आहे, दिल्लीत राहणारा, तो सांगू लागला फोन करून, ऐका आळंदीकरांनो, मला सर्वांनी मतदान करा, कारण दिल्लीमध्ये माझ्या मागे कामं असल्यामुळे मी येऊ शकत नाही, मी दिल्लीतच थांबणार आहे, फोनवरून मी सर्वांना संपर्क करतो, मला मतदान करा. आपण करू का मतदान? अहो गल्ली गल्लीत फिरतो, त्यालाही आपण कसं धूळ चाटतो, तर बाकीचे दिल्लीत राहून काय आहे? आपण सांगू तुला दिल्ली सोडावं लागेल, गल्ली गल्लीत यावं लागेल, आणि खरे नाही खोटे का होईन आपण आश्वासन द्यावे लागेल, इच्छा नसली तरी पाया पडावं लागेल, तेव्हा मिळालं तर मिळालं. डिपॉझिट जप्त न होण्या इतकं मतदान. का? त्याला दिल्ली सोडून इथे यावं लागेल, खाली यावं लागेल. तसं पांडुरंग परमात्म्याने आणि उद्धार करायचं ठरवलं जगाचा, पण देव होत करता येत नाही, म्हणून तो देव प्रत्यक्ष ज्ञानोबरायांच्या रूपाने आला आणि
प्रत्येकाच्या दाराच्या समोर येऊन सांगू लागला, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पोसोनी. संत प्रत्येकाच्या दारासमोर जाऊ शकता, प्रत्येकाच्या समोर जाऊ शकताय, सांगू शकताय. तोच पांडुरंग परमात्मा याच रूपाने अर्थात ज्ञानोबरायांच्या रूपाने आला आणि जगाला ज्ञान देऊ लागला. विठ्ठल विठ्ठल. धरी अलंकापुरी ज्ञानाबाई सुंदरी तारावया. तोच परमात्मा आला, लोपले ज्ञान जगे ही नेणती कोणी, अवतार पांडुरंगे नाव ठेविले ज्ञानी. ज्ञानोबरायांना पांडुरंग परमात्म्याचे अवतार विश्वमाऊली ज्ञानोबरायांना यावं लागलं. ज्ञानोबरायांनी आले आणि ज्ञानोबरायांनी हे अध्यात्म जगाच्या पुढे चव्हाट्यावर आणलं. वस्ती पाहिलं, हे ज्ञान जगाच्या पुढे चव्हाट्यावर आणण्यासाठी ज्ञानोबरायांनी कोणतं ज्ञान आहे, कोणतं ज्ञान, त्याला अध्यात्म ज्ञान म्हणा. ते अध्यात्म ज्ञान ज्ञानोबरायांनी जगाच्या पुढे मांडलं. विठ्ठल विठ्ठल. जगातले इतर संसारातले ज्ञान प्राप्त केले तरी तो परिपूर्ण होईल असं नाही, पण एक अध्यात्म ज्ञान प्राप्त केलं, जगातलं कोणतं ज्ञान मिळालं नाही. साम्राज्य दीपिका, ब्रह्म साम्राज्य दीपिका, ज्ञानोबरांनी जे ज्ञान जगाच्या पुढे मांडलं, ब्रह्मसाम्राज्य दीपिका अर्थात ग्रंथराज ज्ञानेश्वरीच्या रूपाने ज्ञान जगाच्या पुढे मांडलंय. का परिस्थिती अशी होती, भगवान परमात्म्याच्या मुखातून प्राप्त झालेला ग्रंथ श्रीमद भगवद्गीता, तो ग्रंथ संस्कृत आहे आणि मराठी भाषिकांना संस्कृत भाषा अनाकलनीय आहे. संस्कृताची गाठी उघडोनी ज्ञानदृष्टी केलेशे मराठी गीता देवी. ज्ञानोबरांनी ती गीता ग्रंथ, तोच ज्ञानेश्वरी ग्रंथ गीता ग्रंथ, त्याचा ज्ञानेश्वरीमध्ये भाव व्यक्त केला, अर्थात ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण झाला. या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये राजा राणीच्या गोष्टी नाही, संसारातल्या गोष्टी नाही. या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये फक्त अध्यात्म वा अध्यात्मच आहे, दुसरं काही नाही. ते ज्ञान ज्ञानोबरांनी जगाच्या पुढे आणलं. विठ्ठल विठ्ठल. जगातले सर्व ज्ञान प्राप्त केलं आणि अध्यात्म ज्ञान जर मिळवलं नाही तर तो अज्ञानी आहे. ज्ञानोबरांचे शब्द ज्ञानोबराय सांगता, मोरा अंगे असोसे पिसे असं ते डोळसे. ज्ञानोबराय सांगता, मोर आहे, मोराला पुढे 2 डोळे असतात आणि त्याच्या पिसाऱ्यावर अनेक डोळे असतात. ज्ञानोबराय सांगतात, त्याचे पुढचे 2 डोळे जर बंद केले, मोराला सांगितलं चल चल रिवर जाऊ दे पाठीमागे, दिसेल का मोरा? अरे डोळे तर भरपूर आहेत पंखावर, मग दिसत का नाही? ते फक्त शोचे डोळे आहे, ते दिसण्यासाठी लायक नाही, दिसण्यासाठी 2 डोळे समोरचे तेच हवे. तसं संसारातलं जगातलं ज्ञान हे फक्त वृत्ती ज्ञान आहे, पोट भरण्याचं ज्ञान आहे. पण उद्धरून जाण्यासाठी, जे समाधान प्राप्त करण्यासाठी जे ज्ञान आहे त्याला म्हणा अध्यात्म ज्ञान. ते ज्ञानेश्वरी ग्रंथात आहे. विठ्ठल विठ्ठल. केलं की तो परिपूर्ण झाला आणि जगातले सर्व ज्ञान प्राप्त केले तरी तो परिपूर्ण होऊ शकत नाही. असं अध्यात्म ज्ञान, परमार्थ ज्ञान एक प्रसंग सांगितला जातो.
श्री संत नाथबाबांचे चिरंजीव हरिपंडित काशीला 12 वर्ष अभ्यास केला आणि पैठणला आले. पैठणला आल्यानंतर नाथबाबांच्या वाड्यामध्ये सर्व 18 पगड जाती अनेक लोक एका ठिकाणी भागवत कथा श्रवण करायचे. कथा झाली की तिथेच पंगती धरायचे. ऐका नाही, तिथं तेव्हा तसं होतं, इथं थोडं वेगळं आहे. कथा झाल्यावर पंगत होती, इथं पंगत झाल्यावर कीर्तन झालं. विठ्ठल विठ्ठल. थोडं थंडीचा सकस आहार पोटात गेला म्हणजे मग आणि तकवा येतो, है का नाही, हे कारण आहे. आणि पंगत झाली म्हणजे निवांत कीर्तन. उशिरा जरी झालं तर काही कोणी उठणार नाही, कंटाळणार नाही, हा एक हेतू आहे. त्यामुळे गरम गरम खाणं ते चांगलं असतं. असे 2-3 हेतू जाऊ देते न बघता काय असतं. तेव्हा नाथबाबांच्या आणि विठ्ठल 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 प्रसाद घ्यायचे तेव्हा हरिपंडिताला ते आणि थोडं विचित्र वाटायचं. अरे आपण ब्राह्मण, आपण एवढे विद्वान, सोहळ्यात राहणारे आणि 18 पगड जाती लोक एका धर्म छत्राखाली येतात, इथं भागवत ऐकतात आणि इथंच मांडीला लावून पंगत घेतात, जेवण करतात. हे पटत नव्हतं त्याला. पण वडिलांना बोलण्याची त्याची हिंमत नव्हते. काय बोलावं, कसं बोलावं, फक्त तो आतल्या आत घुसमटत होता. एक दिवस प्रसंग असा, कथा झाली, जेवण करून सर्व निघून गेले. एक म्हातारी आजी काठी टेकवत नाथबाबांच्याकडे आली. महाराजांचं दर्शन घेतलं, रडू लागली, डोळे पुसू लागली. डोळे पुसत असताना नाथबाबांनी विचारलं, आजीबाई काय झालं रडायला? हरिपंडित घरातून ते सर्व ऐकतोय. तेव्हा ती आजी सांगते, बाबा काय करू, 2 वर्षापूर्वी संकल्प केला होता सहस्र ब्राह्मण भोजनाचा, 1000 ब्राह्मणांना अन्नदान करेल. पण महाराज माझी परिस्थिती बिकट झाली, त्यात मी आजारी पडले, 2 वर्ष निघून गेले, आता माझ्याकडे काही शिल्लक राहिली नाही, काय करावं? आणि असं वाटतंय आज आहे उद्या राहते का नाही अशी माझ्या शरीराची अवस्था झाली आहे. तेव्हा मला असं वाटतंय मी केलेला संकल्प जर अपूर्ण राहिला तर माझं कसं होईल? कारण केलेला संकल्प जर अपूर्ण राहिला, पूर्ण केला नाही तर त्याला डुकराच्या जन्मात जावं लागतं. महाराज माझी गत कशी होईल? ओ भीती वाटते, म्हणून तुमच्याकडे आले, रडू लागली. नाथबाबा सांगता, काही काळजी करू नका आजी, 1000 राहू द्या, 500 ब्राह्मणांना जेव घाला. अहो महाराज माझी परिस्थितीच नाही. नाथबाबा सांगता, जाऊ द्या 100. अहो 100 काय महाराज, 10 ब्राह्मणांना सुद्धा जेवण घालण्याची माझी परिस्थिती राहिली नाही, काय करू महाराज? नाथबाबा सांगता, एका ब्राह्मणाला जेव घालाल का? म्हणजे एकाला मीठ भाकरी मिरची भाकरी घालेल पण जेव कसं तरी, काही हरकत नाही. नाथबाबा सांगता, एक काम करा, आता मला तुम्ही निमंत्रण द्या, उद्या तुमच्या घरी मी जेवायला येतो आणि माझ्या हाताने मी स्वयंपाक करणार, मी स्वयंपाकी आहे, सीधा द्यायचा मी स्वयंपाक करेल. मी जेवल्यानंतर 1000 ब्राह्मण जेवल्याचं तुम्हाला पुण्य मिळेल, काळजी करू नका. आजीला एवढा आनंद झाला, संकल्प पूर्ण होणार म्हटल्यावर आजी रडत आली आणि हसतच गेली. तू का म्हणे वृद्ध होती, नाचतच गेली, ती निघून गेली. पण हरिपंडिताला प्रश्न पडला होता. तो जवळ आला आणि विचारला, बाबा हे मला पटत नाही बुवा. म्हणे काय? का तुम्ही एकटे जेवणार आणि 1000 ब्राह्मण जेवल्याचं पुण्य मिळणार, हे मला काय माझ्या आणि कोशात बसत नाही, बुद्धीला पटत नाही. आणि खरं असं आहे, काही गोष्टी माणसाने बुद्धीच्या कसोटीवर ज्ञानाच्या अंगाने न पाहता भावनेच्या अंगाने पाहिल्या तरच त्या सुटतात. परमार्थातली गणित बुद्धीने पाहावे, पण बुद्धीपेक्षा भावनेच्या अंगाला वर्चस्व द्यावं, जास्त महत्व द्यावं, तर परमार्थातली गणित सुटतात. नाही तर परमार्थाचे गणित हे कोडीचे कोडी राहतात, अशी अवस्था आहे. हो, परमार्थाने संसाराचं चिंतन करा. हो, जर बुद्धीच्या अंगाने पाहिलं आणि जर आपण भावनेच्या अंगाने पाहिलं नाही तर आपल्याला गणित सुटतच नाही. बुद्धीच्या अंगाने पाहिलं तर रेडा हा जगामध्ये बोलू शकत नाही, बुद्धीच्या अंगाने पाहिलं तर. पण भावनेच्या अंगाने पाहिलं तर आमच्या ज्ञानोबराने रेडाही बोलवला. जगत नियम आहे, बुद्धीच्या कसोटीतून पाहिलं तर भिंत कधी चालू शकत नाही, निर्जीव भिंत चालणारच नाही. पण भावनेच्या अंगाने पाहिलं तर आमच्या माऊलीने भिंत सुद्धा चालविली, भिंत चालवली. का? मेलेला माणूस उठत नाही मान्य आहे बुद्धीच्या अंगाने पाहिलं तर, पण भावनेच्या अंगाने पाहिलं तर आमच्या संतांनी मेले माणूस जिथं उठवलेले आपल्याला बघायला मिळतंय. का? त्याचं कारण काय? परमार्थातली कोडे सोडून नको बुद्धी लावू, भावनेने बघ. हो, मी एकटा जेवला, 1000 ब्राह्मण जेवला, तिला पुण्य मिळेल, तिचं दुःख गेलं ना, बस झालं, बाकीचं काय करायचं? नाही पण मला पटत नाही पटत, जाऊ दे, एक काम कर, माझ्याबरोबर स्वयंपाक करायला मदत म्हणून चाल. सकाळी नाथबाबा त्या माऊलीच्या त्या आजीच्या घरी गेले आणि बरोबर हरिपंडित आहे आणि त्या आजीने शिदा वगैरे दिला. नाथ महाराजांनी हरिपंडितांनी मदत केली, स्वयंपाक केला आणि स्वयंपाक झाल्यानंतर नाथबाबा सांगतात, ए हरी, अरे ते पत्रावळी आण, माझ्या पुढे वाढ, मी प्रसाद घेतो, जेवण करतो. हरिपंडितांनी एक पत्रावळी उचलली, पान उचललं, नाथांच्या पुढे ठेवलं आणि त्यामध्ये पदार्थ वाढले आणि नाथांनी भगवंताचं चिंतन करत करत प्रसाद सेवन केला.
प्रसाद सेवन झाल्यानंतर नाथ बाबांचं जेवण झालं. नाथ महाराज सांगता हरिपंडित एवढी पत्रावळी बाहेर कोपऱ्यात नेऊन टाक, अंगणात नेऊन टाक, मी हात धुतो. नाथ महाराज हात धुवायला उठले, बाजूला गेले. हरिपंडितांनी ती पत्रावळी उचलली, ते पान उचललं, एक पान उचललं पण त्याच्या खाली दुसरं पान तसंच निघालं. तो विचार करतो मीच दिलं, एकच दिलं होतं पण जाऊ दे, एकाला एक चिकटून आलं असेल म्हणून दुसरं, पण खरकट वाढलेलं जेवण केलेलं तसंच. ते दुसरी पत्रावळी उचलली, दुसरं पान उचललं, तिसरं तसंच आहे, तिसरं उचललं, चौथं तसंच आहे. हरिपंडितांनी मोजून 1000 पत्रावळ्या उचलल्या आणि मग लक्षात आलं की बाबा हे सामान्य नाहीये. साष्टांग दंडवत त्याने नाथ बाबांना घातला. याला म्हणा अध्यात्म ज्ञान. विठ्ठल विठ्ठल. झालेल्या महात्म्यांना सर्व काही शक्य आहे, सर्व काही शक्य होतं असं अध्यात्म ज्ञान या ग्रंथामध्ये आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये अध्यात्म ज्ञान आहे, गाथेमध्ये अध्यात्म ज्ञान आहे. आणि हे अध्यात्म ज्ञान लोपलं होतं, त्यासाठी ज्ञानोबराय आले आणि ते ज्ञान जगाच्या पुढे चव्हाट्यावर आणलं. हो, लोपलं होतं, गुप्त होतं, सुप्त होतं, ते प्रगट केलं, आपल्या समोर आणलं.